विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी मार्च 2025 ही बोर्डाची प्रश्नपत्रिका अभ्यासत आहोत. गणित भाग 2 यामध्ये आपण प्रश्न पहिला पूर्ण केलेला ए आणि बी. प्रश्न दुसरा अभ्यासत आहोत. तर आपण हा फार सोपा प्रश्न असतो. विद्यार्थ्याने जर प्रश्नाचं निरीक्षण वाचन व्यवस्थित केलं तर या प्रश्नाचं उत्तर आपोआप येतं. तुम्हाला या भाग 2 मध्ये आकृत्या असतात. आकृत्या आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी हा एक मॅप असतो आणि मग आपण ध्येय गाठण्यासाठी जसं मॅप काम करतो तसं ही आकृती फिगर काम करत असते. आपण आकृतीचं निरीक्षण केलात आणि प्रश्नाची सांगड घालून आकृतीचं वाचन केलात तर या ठिकाणी आपल्याला सहज उत्तरापर्यंत पोहोचवता जाता येतं. चला तर मग आपण प्रश्न दुसरा ए या ठिकाणी आपण त्याच्यातले उपप्रश्न सोडवूया. यामध्ये पुढील पैकी कोणत्याही दोन कृती लिहून पूर्ण करायच्या आहेत. तर हा आपला कृतीयुक्त प्रश्न आहे. 3 कृती दिल्या जातात, 3 पैकी 2 आपल्याला पूर्ण करायचे असतात. तर आपण वाचन करूया, निरीक्षण करूया. फार सोपे प्रश्न असतात. चला तर मग पी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. आपल्याला काय काय दिलं पहा. या ठिकाणी एक वर्तुळ दिलेलं आहे आकृतीमध्ये. त्याची त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करायची आहे. आपल्याला आकृतीवरून या ठिकाणी आपण निरीक्षण करूया आणि मग जशी कृती दिलेली आहे तशीच लिहायची आहे आणि आपल्याला या चौकटीतले उत्तर पण निरीक्षण करून लिहायचे आहे. पहा आता काय काय दिलं. तर त्रिज्या आर दिलेली आहे 10 सेंटीमीटर. थिटा दिलेला आहे. या ठिकाणी थिटा म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा काटकोन दिलाय, तो पी पाशी होतोय, केंद्र पी पाशी. त्याचबरोबर पायची किंमत दिली आहे 3.14. आपण थोडंसं निरीक्षण करूया फिगरचं. या ठिकाणी केंद्रीय कोन पी आहे, हा 90 अंशाचा त्रिकोण दिसतोय आपल्याला. त्याचबरोबर आणखीन काय दिसतंय तर ही एक या ठिकाणी हा कंस दिसतोय AXB. त्याचबरोबर आपल्याला एक वर्तुळ पाकळी दिसते PAXB नावाची. आपल्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी दिलेल्या माहितीवरून सूत्र तुम्ही आठवू शकता. काय आहे तर एरिया ऑफ या ठिकाणी हा जो सेक्टर दिलाय वर्तुळ पाकळी PAXB म्हणजे वर्तुळ पाकळी दिलेली आहे. त्याचं क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या किमती दिलेल्या आहेत तर आपल्याला थिटा दिलेला आहे. त्यानंतर 360 ही किंमत दिलेली आहे गुणिले वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढण्यासाठी सूत्रच आहे हे. यावरून आपण निरीक्षण करू शकतो थिटा भागिले 360 अंश गुणिले पाय आर वर्ग आणि मग ही किंमत या चौकटीत येईल. काय? पाय आर वर्ग. तर हे सूत्रच आहे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 अंश गुणिले पाय आर वर्ग. त्यानंतर आपल्याला थिटा किती दिला निरीक्षण करावं. थिटा दिलेला आहे ती किंमत आपण लिहूया. थिटा किती आहे 90, तो लिहिला आपण या चौकटीमध्ये. त्यानंतर भागिले 360 अंश गुणिले पायची किंमत दिलेली आहे 3.14. आर वर्ग, आर म्हणजे त्रिज्या आहे 10चा वर्ग. म्हणजे आपलं उत्तर चुकलंय का बरोबर तर खाल्ल्या स्टेपला किमती असतात, वर खाली आपण निरीक्षण केल्यावर उत्तर आपल्याला बरोबर आहे कळतं. त्यानंतर आपण हा भागाकार करूया. हा शून्य कटला, हा शून्य कटला, 1 1 9 1 9 9 चौक 36 म्हणजे 104 दिलेला आहे. त्यानंतर हा आपण गुणाकार करूया. या ठिकाणी साईडला आपण करू शकतो 3.14 गुणिले 10चा वर्ग 100. म्हणजेच आपण हा गुणाकार केला तर या ठिकाणी 2 शून्य असल्यामुळे दशांश हा 2 अंकानं पुढे सरकतो आणि म्हणून काय उत्तर येईल 314. जेवढे शून्य तेवढा दशांश पुढे सरकतो आपल्याला माहितच आहे. प्रत्यक्ष गुणाकार करून पण ही क्रिया घडू शकते आणि मग हा गुणाकार आला 314 आणि मग परत आपण 4 हा छेदात आहे, 4 न भागाकार करूया. 4 1 4 4 चौक 16 4 25 4 सक्क 24 4 7 28. इथे उरले 28. घाई करू नका.
29, 30, 31, 3 उरले, 34 झाले. 4 7 28, 4 8 32, 32, पुन्हा 2 उरले. आपण दशांश घेतो. दशांश घेतल्यानंतर 0 लिहिता येतं आपल्याला. 4 पंचे 20. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे 78.5 चौरस सेंटीमीटर. तर ही अशी कृती आपण सहज निरीक्षण करून हे सोडवता येतं. त्यानंतर पुढची कृती घेऊया आपण. उपप्रश्न दुसरा. आकृतीमध्ये जीवा MN आणि जीवा RS बिंदू D मध्ये छेदतात परस्परांना. आपण आकृतीचे निरीक्षण करूया. या ठिकाणी पहा, जीवा MN दिसते आणि RS या परस्परांना D बिंदू छेदतात हे पण दिसते आपल्याला. त्यानंतर काय काय दिले, जर RD हे अंतर दिलेलं आहे 15, आपण आकृतीमध्ये लिहूया म्हणजे आपल्याला उत्तर काढता येईल. RD हे अंतर दिलेले आहे 15. त्यानंतर DS म्हणजे एका जीवेचे 2 भाग आहेत हे. DS अंतर दिलेले आहे 4. MD म्हणजे दुसऱ्या जीवेचा हा एक भाग आहे. तर DN काढायचा आहे. आपण निरीक्षण केलं आकृतीमध्ये, तर या दोन जीवा परस्परांना एका बिंदूत छेदतात वर्तुळाच्या अंतर्भागामध्ये. आणि मग सहज आपण पाहिलं तर या जीवेच्या एका जीवेच्या 2 भागाचा गुणाकार हा दुसऱ्या जीवेच्या 2 भागाच्या गुणाकाराशी समानुपाती असतो. आकृती आपल्याला सहज सांगते किंवा जीवेचा आंतरछेदाचा गुणधर्म सांगतो. तो इथं आपण वापरला पाहिजे. आणि मग बघा, MD गुणिले कृती आहे DN. MD गुणिले DN एका जीवेचे 2 भागाचा गुणाकार तो समान आहे दुसऱ्या जीवेच्या 2 भागाच्या गुणाकाराशी. म्हणजेच काय येईल, RD गुणिले DS. कंसात काय आलं उत्तर RD. त्यानंतर MD हे अंतर किती आपल्याला दिलेलं आहे पहा. MD दिलेले 8 गुणिले DN बरोबर RD किती दिले ती किंमत आलेली आहे 15. DS हे पहा 4. त्यानंतर DN ची किंमत काढायची. या ठिकाणी 15 गुणिले 4 15 चौक 60 हा गुणाकार आपण करूया. आणि 8 हा गुणाकारातला व्यस्त क्रिया भागाकारात गेला. हा भागाकार करूया आपण. 8 1 8, 8 45, 8 सांग 48, 38 37, 7चा भाग बसला 56, 56 57 58 107 4 उरले. आपण दशांश देऊया आणि 8 पंचे 40. उत्तर काय आलं 7.5 एकक जे आहे ते आपण लिहू शकतो. तर अशा पद्धतीनं उत्तर आपल्याला सहज मिळतं. आकृतीचं जर निरीक्षण केलं तुम्ही आणि दिलेल्या प्रश्नाची सांगड घालून या ठिकाणी उत्तर मिळवता येतं. चला तर मग आता तिसरा उपप्रश्न आपण अभ्यासूया. आता आपण या ठिकाणी तिसरा उपप्रश्न प्रश्न क्रमांक 2 हे अभ्यासत आहोत. प्रश्न शांत डोक्यानं आपण जर वाचन केला तर प्रश्न सांगत असतो, उत्तरापर्यंत पोहोचत असतो. तिसरा उपप्रश्न. एका झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना 60 अंश मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर त्या झाडाची उंची काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. तर आपण या ठिकाणी आकृती काढावं लागेल आपल्याला. या ठिकाणी एका झाडाच्या बुंध्यापासून एक निरीक्षक आहे. 10 मीटर अंतरावर असणारे निरीक्षक आहे. आणि म्हणून ही आकृती पण आपल्याला दिलेली आहे. यामध्ये झाड किंवा मनोरा इमारत जे लंब असते, म्हणजे तो लंब म्हणजे काटकोनात छेदते, म्हणून AB हे झाड घेऊया किंवा दिलेलं आहे. त्यानंतर निरीक्षक आपल्याला झाडाच्या बुंध्यापासून 10 मीटर अंतरावर C या ठिकाणी आहे. आणि इथं तो निरीक्षक जिथं आहे तिथून झाडाकडे पाहत असताना, झाडाच्या शेंड्याकडे पाहत असताना 60 अंशाचा उन्नत कोन करतो, म्हणजे वरच्या दिशेने तो पाहतो. हा प्रश्न समजला आपल्याला. आणि मग काय कृती दिलेली आहे पहा. आकृतीमध्ये C बिंदूजवळ निरीक्षक असून AB झाड हे आहे आणि मग AB म्हणजेच H हाईट उंची. आपल्याला प्रश्नामध्ये काय मिळवायचे आहे, झाडाची उंची काढायची आहे. आणि या ठिकाणी उन्नत कोन किती दिलेले आहे
थिटा म्हणजेच आपण कोन BCA हा उन्नत कोन 60 अंशाचा दिलेला आहे. आकृतीवरून आपल्याला काय काय करता येईल पहा. आपल्याला माहित आहे या ठिकाणी टॅन गुणोत्तर काय सांगतायत तर काटकोन त्रिकोणामध्ये टॅन गुणोत्तर हे दोन बाजूचा गुणाकार आहे. दोन बाजूंचा भागाकार आहे. कोणत्या दोन बाजूचा भागाकार? तर त्या कोणासमोरली बाजू भागिले लगतची बाजू. म्हणजे टॅन थिटा काय येईल आपण निरीक्षण केलात. थिटा कोण काय आहे या ठिकाणी 60 दिलेला आहे. आणि मग या थिटा टॅनचं म्हणणं काय? त्या दोन बाजूंचा गुणाकार आहे. कोणत्या दोन बाजूंचा? त्या कोणासमोरली बाजू भागिले लगतची बाजू. मग कोणासमोरली बाजू 60च्या समोरली कोणती आहे? निरीक्षण करून आपण लिहू शकतो AB भागिले लगतची BC दिलेली आहे. त्यानंतर आपल्याला विधान 1 दिलेलं आहे. टॅन 60 हे विधान 2 आहे. आकृतीमध्ये आपल्याला निरीक्षण केला तर थिटा हा टॅन 60 आहे आणि 60 ची किंमत आपल्या सारणीवरून सांगता येईल. ते किती आहे? किंवा इथं खाली निरीक्षण केलं तर ती पण दिलेली आहे. म्हणजेच वर्गमुळात 3 दिलेली आहे. विधान 1 व 2 वरून या ठिकाणी टॅन 60 म्हणजे त्या ठिकाणी टॅन हा डावी बाजू समान आहे म्हणून उजवी बाजू आपल्याला समान इथं घेता येतं. AB अपॉन BC बरोबर वर्गमुळात 3. त्यानंतर आपल्याला AB म्हणजेच काय आहे? झाडाची उंची ती काढायची आहे. म्हणजे AB बरोबर हा छेदातला BC व्यस्त झाला या ठिकाणी म्हणजे तो भागाकारातला गुणाकारात गेला. BC गुणिले वर्गमुळात 3 बरोबर BC ची किंमत आपल्याला या ठिकाणी दिलेली आकृतीमध्ये किंवा प्रश्नामध्ये 10 गुणिले वर्गमुळात 3 जसाच तसा. त्यानंतर AB बरोबर 10 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत आपल्याला या ठिकाणी किती दिलेली आहे? 1.73 दिलेली आहे. हा गुणाकार आपण करूया. म्हणजेच या ठिकाणी 10 न गुणल्यानंतर दशांश एक अंकानं पुढे सरकतो. म्हणजे काय? 17.3 एक अंकानं तो पुढे गेला. 2 शून्य असतील तर 2 अंकानं पुढे जाईल. 3 शून्य असतील तर 3 अंकानं पुढे जातो. आणि मग झाडाची उंची बरोबर किती आहे? तर या ठिकाणी सहज उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 17.3 मीटर आहे. तर अशा पद्धतीने हा कृतीयुक्त प्रश्न निरीक्षण केलात तर सहज सुटत असतो.